हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आपल्या बऱ्याच जणींच्या घरात असे डब्बे असतात की ज्याची आपण स्टिकर्स काढलेलेच नसतात। आणि काय होतं, नवीन डब्बा येतो घरी आणि स्टिकर काढायचं राहून जातं, ते तसंच राहतं आणि काही दिवसांनी हे खूप खराब दिसतं। आता माझा हा ठेवणीतलाच डब्बा आहे, तर तुम्ही बघू शकता ह्याचे स्टिकर्स मी काही काढले नव्हते, काही दिवस वापरला, परंतु हे असेच पॅक होऊन राहतात। आणि आल्या आल्याच आपण ह्याचे स्टिकर्स काढले तर ते खूप व्यवस्थित लगेच निघतात आणि आपले डब्बेही स्वच्छ राहतात। आता हाही माझा फ्रीजमधला डब्बा, ह्याचंही स्टिकर काढायचं राहून गेलं आणि काय होतं, जुने झाले की ते काढायलाही खूप अवघड जातात, कष्ट लागतात। आणि अशा आपल्या घरात ज्या काचेच्या बरण्या असतात, ह्या माझ्या मधाच्या बरण्या आहेत, तर ह्याचेही स्टिकर काढायला तसे थोडेसे अवघड जातात। परंतु आज मी एक खूप छान अशी तुमच्यासोबत सोपी ट्रिक शेअर करणार आहे। तर त्या पद्धतीने आपण याचे स्टिकर खूप इझिली काढू शकणार आहोत। तर सर्वात आधी काय करायचं, आता ही काचेची बरणी आहे म्हणून आपण डायरेक्ट गॅसवरती धरू शकतो। आता एक सांडशीच्या हेल्पने आपल्याला ही बरणी थोडीशी फ्लेमवरती फिरून घ्यायची। त्याने काय होतं, जे स्टिकरचा जो ग्लू असतो तर तो थोडा गरम होऊन हे स्टिकर आपलं पटकन निघून जातं। परंतु तुम्ही इथं हा जो उपाय आहे हा प्लॅस्टिकच्या भांड्यांना किंवा बरण्यांना करू शकत नाही। ह्यासाठी स्टीलचे किंवा काचेची भांडे तुम्ही वापरू शकता। तर आता पहा, थोडीशीच आपण ही बरणी गरम केली आहे आणि पटकन याचं हे स्टिकर निघून येतं आहे। आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही आज जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता ह्या बरणीचं जर हे स्टिकरचं आपलं निघलं आहे, त्यानंतर जो स्टीलचा माझा डब्बा आहे त्यावरती पण असं थोडंसं फ्लेमवरती आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आणि मग पटकन ते स्टिकर आपलं निघलं जातं। म्हणजे निदान त्या स्टिकरचा जो वरचा कागद असतो, जे लेबल असतं ते निघतं आणि त्याचा जो खालचा जो ग्लू असतो, स्टिकनेस असतो, तर तोही कसा काढायचा आहे सोप्या पद्धतीने, हेही मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आता हे सर्वात आधी आपण हे जे वरचं स्टिकर आहे तर ते काढून घेऊ। हे पहा, असं जरा उशीर झाला तर थोडंसं याला कष्ट पडतं। आता तुमच्याकडे जर प्लॅस्टिकची बरणी असेल तर तुम्ही गॅसचा हा जो यूज करू शकत नाही। त्यासाठी काय करायचं, गरम पाणी घ्यायचं, खूप कडक नाही घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं आणि ते असं बरणीवरती ओतायचं आणि थोडं थोडं ह्यानी आपलं जे स्टिकर आहे ते काढून घ्यायचं। खूप जास्त गरम पाणी तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीवरती ओतलं तर ती मेल्ट होऊ शकते, म्हणून असं थोडंसं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं स्टिकर काढू शकता। तर आता हे जे स्टिकनेस असतो, जो ग्लू असतो, तो खूप पॅक असतो, तर तो आपल्याला अगदी तारेच्या घासणीने वगैरे इथं घासून काढायचा नाही। आपल्याला इथं वापरायचे आहेत आपले जे नेल पेंट रिमूव्हरच्या ज्या वाईप्स येतात, तर त्या शीट्स आपल्याला इथं वापरायच्या आहेत। कारण काय होतं, तारेची घासणी तुम्ही जर हे काढायला वापरली तर त्याचे स्क्रॅचेस आपल्या बरण्यांवर किंवा भांड्यांवरती पडतात। म्हणून यावेळेस अशा पद्धतीने ह्या ज्या नेल पेंट रिमूव्हरच्या स्ट्रिप असतात तर त्या तुम्ही वापरा, किंवा तुमच्याकडे जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर एखाद्या कॉटनवरती घेऊन तुम्ही खूप इझिली, काही कष्ट न पडता हलक्या हाताने हा ग्लू तुमचा निघून जाईल। उलट मी तर म्हणते तारेच्या घासणीने घासाल तर थोडंसं कष्ट जास्त पडतं, परंतु अशा पद्धतीने तुम्ही हे केलं तर खूप इझिली काही सेकंदातच आपलं जे सगळा स्टिकनेस असतो त्याचा तो निघून जातो आणि भांडी किंवा ह्या ज्या आपल्या बरण्या आहेत तर ह्या खूप अशा स्वच्छ होतात। आता हे माझ्या स्टीलच्या डब्यावरचंही पहा तुम्ही, काही कष्ट न घेता पटकन ह्या वाईप्सनी थोडंसं आपण पुसून घेतलं तर पूर्ण जो स्टिकनेस असतो, चिकटपणा असतो, तो निघून जातो। तर मैत्रिणींनो, ही छोटीशी टिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।